किलोमीटरला थांबे. इथून एक साधारण 20 किलोमीटरला आहे ना करकम आहे. भोसले डॉक्टरांची गाडी आमच्या पुढे यावा. तिथं गेल्यानंतर इस्कॉनला तिथं नाश्त्याची सोय केलेली आहे आज सगळ्यांची. तिथं जायचं, तुम्हाला रूम अलॉट होईपर्यंत तुम्हाला सगळ्यांना नाश्ता करा, कारण की अर्धा पाऊण तास जाणार आहे रूम. मी लिस्ट तुमची ग्रुपला येणार आहे, कोणाचे कोण पार्टनर आहे, कोण कुठं आहे, काय आहे. ठीक आहे. 30 AC रूम आहेत, 5 नॉन AC रूम्स आहेत. ठीक आहे. तर नावं येतील ग्रुपमध्ये, ते तुम्ही बघून घ्या आपले पार्टनर्स कोण आहे, काय आहे. शक्यतो सगळे साधारणतः 5-6 मी ग्रुपमध्ये मेसेज टाकतो की हे काय म्हणते प्राईज डिस्ट्रीब्युशन आणि जे फेलिसिटेशन होणार आहे स्टेजवर ते साधारण कधी चालू होणार आहे. हर्षदकडे कन्फर्मेशन आल्यानंतर साधारण 5:30-6च्या मध्ये आपण सगळ्यांनी व्हाईट कुर्ता आणलाय का सांगितल्याप्रमाणे. सगळे जर व्हाईट कुर्ता पायजामा घालून नदीकडे यायचं. नदीने आपण बोटीने पलीकडे जाऊ, नामदेव पायरीचे दर्शन घ्यायचे. ज्याच्या त्यांनी स्वतःच्या परीने दर्शनाची सोय केली असं की त्याची त्यांनी करायची. मुखदर्शन करताना बघा की किती वेळ लागतोय. कधी कधी 4-5 तास पण लागतात. आज एकादशी आहे, जास्त गर्दी असण्याची शक्यता आहे. ठीक आहे. तिथून नामदेव पायरीचे दर्शन घेऊन धाकट्या विठोबाला जायचं. ते होऊन संमेलनाचा जो ग्राउंड आहे तिथं जायचं. तिथं हर्षदची कॉन्टॅक्ट करायचा. त्याच्याकडे सगळे आपले बँड आहेत सगळ्यांचे आपल्या, ते घालायचे आहेत हातामध्ये. ते झाल्यानंतर तिथून आपण पाचेगावमधनं 2 जणांचा सत्कार आहे. भास्कर शिंदे आणि डॉक्टर वाल्मिक तुवरचा सत्कार आहे. श्रीरामपूरचे 1 2 3 4 5 6 का 7 लोकांचा स्टेजवर सत्कार आहे. ठीक आहे. ते झालं परत त्याला तिथं जेवायचं आहे तिथं, आणि बाहेर जेवायचं असेल बाहेर. आणि बाहेर आपण जर सोय केलेली असेल तर याचं हे मी तुम्हाला इस्कॉनमध्ये सांगतो. जर आपण तिथं जेवण न घेता, आता असं बोलणं चालू आहे, बघतोय आम्ही तिथं न जेवण घेता आपण आहे ना इस्कॉनला जेवण घेऊ. त्या सगळ्यांना सांग नामदेव पायरीचं दर्शन घ्या. हा, दर्शनाच्या नामदेव पायरीचं दर्शन घ्यायचंय. आणि सगळ्यांनी एक लक्षात घ्या, आपण सगळे सोबत जाऊ. नामदेव पायरीचे ग्रुप फोटो घेण्याचा प्रयत्न करू सगळ्यांचा. आणि मेन म्हणजे आपल्याला एक याला तर घ्यायचंच आहे मोठ्या मूर्तीच्या तिथं. या 2 ठिकाणी चांगला ग्रुप फोटो झालाच पाहिजे, एवढी सगळ्यांनी खबरदारी घ्या. आणि इथं सगळ्या कॅप्टन्सनी प्लीज एवढं बघा की तुमचे सगळे लोक तिथे अवेलेबल आहेत. कारण सगळ्यांना इंडिव्हिज्युअली मला शोधणं शक्य नाही, सगळे माझ्या ओळखीचे पण नाही असतात यावेळेस. एवढं करा. करकमपर्यंत 4-4-5-5च्या ह्याच्याने चला, सिंगल लाईननी 4-4-5-5 चला. कारण आता इथं ट्रेनर चालतात. निघाली तुझ्या राम